सज्जनांनो, अभंग सेवेसाठी निवडला जगद्गुरु तुकोबराय यांचा. आणि या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय सांगतायत, मृत्यू लोकामध्ये 3 प्रकारचे धर्म आपल्याला शिकवले जातात. एक तुमचा माझा धर्म, एक देवाचा धर्म आणि 3 नंबरचा आहे संतांचा धर्म. अभंग सेवेसाठी निवडला जगद्गुरु तुकोबरायांचा. पण सांगू काय अधिकार आहे जगद्गुरु तुकोबरायांचा? कोण आहेत जगद्गुरु तुकोबराया? एका शब्दात, एका वाक्यात, एका प्रमाणात तुम्हाला सांगून जाईल की माझ्या जगद्गुरु तुकोबरायांची उंची एवढी महान आहे, एवढी महान आहे, कारण कितीतरी संतांनी त्याचं वर्णन केलं. संत सांगतायत, अनुरेनो या थोकडा तुका आकाशाये तुका आकाशाये वाढा तुका आकाशाये वाढा. अनुरेनो या थोकडा तुका आकाशा एवढा हा अधिकार आहे जगद्गुरु तुकोबरायांचा. मग जगद्गुरु तुकोबराय या अभंगामध्ये आपल्याला सांगतायत धर्माचं पालन करायचंय, पाखंड्याचं खंडन आपल्याला करायचंय. अभंगामध्ये आपल्याला 3 प्रकारचे धर्म शिकवले जातात. मृत्यू लोकामध्ये 3 प्रकारचे धर्म आपल्याला शिकवले जातात. एक तुमचा माझा धर्म, 2 नंबरचा आहे देवाचा धर्म आणि 3 नंबरचा आहे संतांचा धर्म. दादा, देवानं सुंदर असा नरदेह आपल्याला दिलेला आहे. तुम्ही म्हणाल मग धर्माचं पालन करायचंय, मग नेमकं काय करायचं? तर देवानं सुंदर नरदेह आपल्याला दिलाय. आपल्या जवळ ज्या गोष्टी आहेत त्या दुसऱ्याला देणं म्हणजे समजावं आपण धर्माचं पालन करतोय. तुकोबरायांनी सांगितलं धर्माचं पालन करायचं, पाखंड्याचं खंडन करायचंय. मग मृत्यू लोकात 3 प्रकारचे धर्म आपल्याला शिकवले जातात. तुम्हाला एक कथा मी सांगून जाईल की आपल्या जवळचं जे आहे ते दुसऱ्याला देणं हा आपला धर्म आहे. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार, नका घालू दूध जयामध्ये सार, ताकाचे उपकार तरी करा, ताकाचे उपकार तरी करा. नका घालू दूध जयामध्ये सार, ताकाचे उपकार तरी करा. आपल्या जवळचं अन्न तरी द्या, आपल्या जवळचं पाणी तरी द्या. आपल्या जवळ जे आहे ते दुसऱ्याला देणं म्हणजे समजावं आपण धर्माचं पालन करतो. तुम्हाला एक कथा सांगून जाईल. दुर्योधन माहिती आहे सगळ्यांना? दुर्योधन माहिती आहे ना? महिला मंडळ दुर्योधन माहिती आहे का? तो गेला पण त्याच्या पॅनलच्या बरेच जिवंत ठेवून गेला. बरेच लोक आहेत त्याच्या पॅनलचे, दुर्योधनाच्या पॅनलचे. कीर्तन सुरू झालं की जमत नाही, कीर्तनाचा आवाज आलेला जमत नाही, सप्ताहाला वर्गणी मागितली जमत नाही. असे दुर्योधन बरेच आहेत. आपल्या गावात सुद्धा असतील. इथं कीर्तन चालू पण घरी बरेच जण बसलेले असतील. तो दुर्योधन वेगळा त्या युगातला, पण आपल्या कलियुगातले दुर्योधन वेगळे. तो दुर्योधन होता दादा. कधीच जीवनामध्ये कोणाला काही दिलं नाही, जीवनात कधी धर्माचं पालन केलं नाही, सत्कर्म कधी जीवनामध्ये केलं नाही, कधीच धर्माचं पालन केलं नाही, कधी पाखंड्याचं खंडन त्या दुर्योधनानं केलं नाही. जीवनात कधीच कोणाला काही दिलं नाही. दारामध्ये जर भिकारी आला तर भिकाऱ्याला कधी भिक्षा त्यानं दिली नाही. पण त्या दुर्योधनाने एक चांगलं काम केलं जीवनामध्ये. कधीच धर्माचं पालन केलं नाही, पण एकच काम त्यानं चांगलं केलं. कधी कोणाला काही देत नव्हता महिला मंडळ,
पण दुर्योधन काय करायचा, दरबारात जर दारामध्ये जर कुणी भिक्षा मागायला आलं तर असं बोटानं देणाराचं घर दाखवायचा. ते तिकडं जा, धर्मराजाचं घर आहे, ते तिकडं जा, द्रौपदी मातेचं घर आहे, तिकडं जा, भीमाचं घर आहे, तिकडं जा, नकुलाचं घर आहे, तिकडं जा, सहदेवाचं घर आहे. बोटानं दाखवायचा, देणाराचं घर दाखवायचा. गंमत अशी झाली, 10-5 मित्रांसोबत तो दुर्योधन जंगलामध्ये शिकारीसाठी गेला. आणि शिकारीसाठी गेल्याच्या नंतर तिथं काय झालं, नेमकं काही कालांतरानं त्या जंगलाला वणवा लागला आणि तो दुर्योधन जाळामध्ये अडकला. जाळामध्ये अडकल्याच्या नंतर त्याचे काही जे मित्र होते सगळे मित्र परिवार पळून गेले आणि तो दुर्योधन एकटाच त्या जाळात अडकला. 1 दिवस झालं, 2 दिवस झालं, 3 दिवस झालं, जाळ काही विझत नव्हता. मग 2-3 दिवसाच्या कालांतरानं त्या दुर्योधनाला भूक लागली, तहान लागली, पोटामध्ये आग पडली आणि तो दुर्योधन जोरजोरात ओरडायला लागला, अरे कुणीतरी मला अन्न द्या, कुणीतरी मला पाणी द्या, कुणीतरी खायला अन्न द्या, खूप भूक लागली, कुणीतरी मला अन्न द्या, एका राजाचा मुलगा आहे मी, माझा बाप राजगादी चालवतोय, कुणीतरी मला अन्न द्या, कुणीतरी मला पाणी द्या. मग दादा विप्र वेशामध्ये भगवान प्रगट झाले आणि भगवान म्हणतात, दुर्योधन महाराज भूक लागली काय? म्हणे हो ना. तहान लागली काय? म्हणे हो ना. कधी कुणाला दिलं काय? म्हणे नाही ना. मग बरा असंच सांगितलं. विप्रवेशात भगवान परमात्मा प्रगट झाले, दुर्योधन महाराजांना सांगितलं, दुर्योधन महाराज कधी कुणाला दिलं नाही, चांगलं काम केलं नाही, धर्माचं पालन कधी केलं नाही, तुमच्या गरजेला कोण येणार आहे? दुर्योधन महाराज म्हणतात, ओ असं करू नका, एका राजाचा मुलगा आहे मी, माझा बाप राजगादी चालवतो, एका राजाचा मुलगा आहे, मला अन्न तरी द्या, मला पाणी तरी द्या, 3 दिवस झालं खूप भूक लागली, पोटात अन्न नाही, पोटात पाणी नाही, काहीतरी खायला द्या, काहीतरी प्यायला द्या. मग गंमत ऐका महिला मंडळ, दुर्योधनानं कधीच कोणाला काही दिलं नाही, पण देणाराचं घर असं बोटाने दाखवत होता दुर्योधन. मग भगवान परमात्मा म्हटले, दुर्योधना तू एक काम चांगलं जीवनामध्ये केलं, दिलं कधी नाही कोणाला, पण देणाराचं घर ज्या बोटाने दाखवलं ना, त्या बोटात तुझ्या अशी शक्ती आहे म्हणे, ते बोट जर तू तुझ्या जिभेला लावलं, तुझी भूकही शांत होईल आणि तुझी तहानही शांत होईल. बघता काय माझ्याकडं दुर्योधनानं पटकन बोट घेतलं आणि जिभेला लावलं, तृप्तीचा ढेकरच दिला. मग दादा जीवनामध्ये काही जरी नाही ना देता आलं तर किमान घर दाखवायचं तरी काम करा, एवढा तरी कार्यक्रम आपल्याला करता येईल. बोट चाटण्याचा जीवनात काही जरी करता नाही आलं तरी एवढं तरी करा, देणाराचं घर तरी दाखवा. तुमचा माझा धर्म आहे, आपल्या जवळचं जे आहे ते दुसऱ्याला देणं, हा झाला आपला धर्म. 2 नंबरचा धर्म आहे देवाचा धर्म. काय करतात भगवान परमात्मा, देवाचा धर्म काय आहे? धर्म रक्षावय अवतार घेसी, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. देवाचा धर्म लक्षात येईल दादा, लक्षपूर्वक ऐका. महिला मंडळ, आपल्या सगळ्यांना माहिती आहे कथा, महाभारतातली कथा आहे. महाभारत पाहिलं सगळ्यांनी? कोरोनाच्या काळात महाभारत तुम्हाला ताई आमच्या घरात रोजच चालू आहे. महाभारतातली कथा आहे. देवाचा धर्म काय आहे लक्षात येईल आपल्या दादा. देवाचा धर्म किती मोठा आहे आणि देव काय करतो, देवाचा धर्म काय आहे लक्षात येईल. लक्षपूर्वक ऐका दादा. त्याच महाभारतातली अशी कथा आहे, धर्मराजा होता धर्मराजा. त्या धर्मराजाला द्यूत खेळता येत नव्हतं. द्यूत म्हणजे जुगार, आणि जुगार म्हणजे आत्ताच्या काळातले पत्ते. खेळता का पत्ते? खेळता? माहीत नसते ना आपल्या गावाला, है ना, माहितीच नसते. त्या धर्मराजाला द्यूत खेळता येत नव्हतं, जुगार खेळता येत नव्हतं. मग त्या धर्मराजानं काय केलं, जरासंधाच्या हाडाच्या कवड्या केल्या आणि शकून मामा भांजे म्हणून त्या कवड्या फेकायचे, भांजे म्हणून त्या कवड्या टाकायचे. पण दादा लक्षपूर्वक ऐका, तो डाव काय असा 10-20 रुपयावर बसत नव्हता आपल्यासारखा. त्यांचा डाव बसायचा, पांडवांचा डाव बसला इस्टेटीवर, प्रॉपर्टीवर, जमिनीवर, पैशावर, घरावर, दारावर त्यांचा डाव बसायचा. आणि त्या धर्मराजाला खेळता येत नव्हतं जुगार. ते शकुनी मामा असे होते, नावच शकुनी होतं त्याचं. शकुनी मामा असे होते, त्यांच्या हातामध्ये अशी कला होती की आपण जर त्यांना 5 आकडा सांगितलं त्यांचा 6 पडायचा, आपण जर 7 सांगितलं तर 8 आकडा त्यांचा पडायचा. तुम्ही म्हणाल ताई तुम्हाला बी बरंच माहिती, अभ्यास केला म्हणून सांगते. अशी गंमत त्या शकुनी मामाच्या हातामध्ये होती. मग डाव बसला आणि डाव बसल्याच्या नंतर धर्मराजानं काय केलं, अगोदर स्वतःला डावावरती मांडलं. स्वतःला मांडलं. महिला मंडळ ऐका, जुगार किती वाईट आहे.
व्यसन किती वाईट आहे लक्षपूर्वक ऐका. देवाचा धर्म काय आहे तुमच्या लक्षात येईल. धर्मराजानं स्वतःला डावावरती मांडलं. जुगार खेळता येत नव्हतं, द्वित खेळता येत नव्हतं, स्वतःला डावावरती मांडलं आणि स्वतःला मांडलं. स्वतः डावामध्ये हरला. नंतर भीमाला मांडलं, भीम देखील हरला. नकुल मांडला, नकुल देखील हरला. सहदेव मांडला, सहदेव देखील हरला. नंतर स्वतःची प्रॉपर्टी मांडली, स्वतःची इस्टेट मांडली, स्वतःजवळचा पैसा मांडला. जेवढं काही धन होतं, जेवढी काही प्रॉपर्टी होती, जेवढी काही जमीन होती, जेवढं काही होतं सगळं त्या डावावरती मांडलं. सगळा हरला. आणि हरल्याच्या नंतर मग धर्मराजा म्हणतात, दुर्योधना आता डाव बंद करावा लागेल. म्हणे का रे दादा काय झालं, डाव बंद करायचा काय झालं? म्हणे काही नाही म्हणे, माझ्याकडचं सगळं संपलं. मी माझ्या भावाला देखील डावावरती मांडलं, सगळे भावांना हरवलं, इस्टेट मांडली, इस्टेट हरलो, प्रॉपर्टी मांडली, प्रॉपर्टी हरलो, माझ्या जवळचं सगळं काही मी त्या डावामध्ये हरलो. आता माझ्याकडं शिल्लक काहीच राहिलेलं नाही डावावरती मांडायला. महिला मंडळ, देवाचा धर्म काय आहे लक्षपूर्वक ऐका. दुर्योधन म्हणतो, दादा अजून एक गोष्ट शिल्लक राहिली आहे. म्हणे काय राहिलं रे? आता सगळं मांडलं मी डावावरती. म्हणे एक गोष्ट शिल्लक राहिली. दुर्योधन म्हणतो, दादा एक गोष्ट शिल्लक राहिली. धर्मराजा म्हणतात, काय राहिलं रे दादा अजून? दुर्योधन म्हणतो, दादा अजून एक गोष्ट शिल्लक राहिली, ती तुझी द्रौपदी. महिला मंडळ, जुगार किती वाईट आहे, व्यसन किती वाईट आहे ऐका लक्षपूर्वक. सत्यवचनी असणाऱ्या धर्मराजानं स्वतःच्या पत्नीला डावावरती मांडलं, द्रौपदी मातेला डावावरती मांडलं आणि नको जे घडायला नको होतं ते घडलं. द्रौपदी मातेला देखील धर्मराजानं हरवलं. आणि त्या दुर्योधनानं आवाज दिला दुःशासनाला, हे दुःशासना जा आणि त्या द्रौपदीला घेऊन ये. आपण जुगारामध्ये जिंकलंय रे तिला, आपण डावामध्ये जिंकलंय रे तिला, जा तिला घेऊन ये दरबारामध्ये. दुःशासन गेला आणि द्रौपदी मातेला आवाज दिला, हे द्रौपदी अगं चल, तुला बोलवले त्या दरबारामध्ये. द्रौपदी माता पायऱ्या उतरत उतरत विचार करतात की बाबा आजपर्यंत वहिनी म्हणून येणारा आवाज आज मला द्रौपदी म्हणून आलाय, काहीतरी घडलं असणार, काहीतरी प्रकार झालेला असणार आहे. द्रौपदी माता म्हणतात, भाऊजी माझं तुमचं नातं काय आहे? मी तुमची वहिनी आहे, तुम्ही माझे भाऊजी आहात, तुम्ही माझ्याशी कसं बोलताय, तुम्ही माझ्याशी कसं वागताय, तुम्हाला काही वाटतं का? म्हणे द्रौपदी त्या दरबारामध्ये चल, दरबारामध्ये गेल्याच्या नंतर सांगतो तुला काय झालं. द्रौपदी मातेला फरफरट ओढत आणलं, दरबारामध्ये उभं केलं आणि उभं केल्याच्या नंतर द्रौपदी माता म्हणतायत, दुःशासना माझे 5 पती या ठिकाणी बसलेले आहेत, माझे 5ही पती तुला मारून टाकतील. पण महिला मंडळ द्रौपदी मातेला माहिती नव्हतं आपले पती हतबल आहेत, माहिती नव्हतं. पितामह भीष्माचार्यांना विचारलं, आचार्य या ठिकाणी काय घडलंय, हा प्रकार काय आहे? मी यांची वहिनी आहे, ते माझे भाऊजी आहेत आणि मला दरबारामध्ये फरफडत ओढत आणलंय, नेमकं इथं काय प्रकार चालू आहे? सांगितलं आचार्यांनी सांगितलं, द्रौपदी आमचा कोणाचाही विलास चालत नाही, तुझ्या पत्नीने तुला डावामध्ये मांडला आणि जुगारामध्ये त्या दुर्योधनानं तुला जिंकलंय, आमचा काहीही विलास इथं चालत नाही. 5ही पती खाली माना घालून बसले आणि दुर्योधनानं सांगितलं, हे दुःशासना अरे ओढ तिची साडी, आपण जुगारात जिंकलं रे तिला, ओढ तिची साडी, होती ती आपली वहिनी पण आता झाली ती आपली दासी, ओढ तिची साडी, ओढ तिची साडी. आणि त्या दुःशासनानं द्रौपदी मातेच्या साडीला हात लावला आणि साडी ओढायला सुरुवात केली. द्रौपदी मातेच्या लक्षात आलं, आता मला वाचवणारं कुणी राहिलं नाही, माझ्या लज्जेचं रक्षण करणारं कुणीही राहिलेलं नाही. 5 पती असून काही उपयोग नाही, 5ही पती खाली माना घालून बसलेत, मला वाचवणारं कुणी नाही, माझ्या लज्जेचं रक्षण करणारं कुणीही राहिलेलं नाही. द्रौपदी मातेनं 2 हात वरती केले आणि जगाच्या मालकाला आवाज, कोठे गुंतलासी द्वारके चराया, कोठे गुंतलासी द्वारके चराया, कोठे गुंतलासी द्वारके चराया, कोठे गुंतलासी द्वारके चराया, कोठे गुंतलासी द्वारके
गुंतलासी द्वारकेच्या राया वेळ खास खया लावी येला. द्रौपदी मातेने जगाच्या मालकाला आवाज दिला आणि जगाचा मालक एवढा धावून आला त्वरा झाली गरुडा टाकी येला मागे. जगाचा मालक एवढा धावून आला आणि द्रौपदी मातेला एवढ्या साड्या पुरवल्या. कौरवे पांचाळ सभेमध्ये आलेली वस्त्रे हरण वस्त्रे झाली माऊली. वस्त्रे हरण होत वस्त्रे झाली माऊली. वस्त्रे हरणे वस्त्रे कैसी झाली माऊली. वस्त्रे हरणे वस्त्रे कैसी झाली कौरवे पांचाळे सभे माझी आणली वस्त्र हरण वस्त्री कैशी झाली माऊली. बसलेले लोक विचार करायला लागले, नारी में साडी है, साडी ही नारी है. विचार करायला लागले. जगाच्या मालकाने एवढ्या साड्या पुरवल्या की जगाचा मालक साडी झाला. द्रौपदी मातेच्या लज्जेचं रक्षण केलं. हा आहे देवाचा धर्म. मग भक्त जर आपला संकटात पडला तर देव धावून येतो, जगाचा मालक धावून येतो. हा आहे देवाचा धर्म. 2 धर्म तुम्हाला सांगितले. 1:30 वाजला. लक्षपूर्वक ऐका. संतांचा धर्म काय आहे, संतांचा धर्म काय आहे आपल्याला सांगितलं जगद्गुरु तुकोबारायांनी अभंगाचं धर्म रक्षावया धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन. हरी धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन. धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन. हरी धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन. करणे पाखंड खैदान करणे पाखंड खैदान हेची आम्हा करणे काम हेची आम्हा करणे धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. अभंगाच्या पहिल्या चरणात जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत की धर्माचं पालन करायचं, पाखंड्याचं खंडन आपल्याला करायचंय. दादा तुम्हाला सांगू, या जगामध्ये, या भारतामध्ये, या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात अगोदर धर्माचं पालन जर कोणी केलं असेल तर ते आमच्या संत महात्म्यांनी केलेलं आहे. धर्माचं पालन केलं, पाखंड्याचं खंडन केलंय, संत महात्म्यांनी केलंय धर्माचं पालन. तुम्हाला सांगू, या जगामध्ये, या भारतामध्ये, या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिल्यांदा धर्माचं पालन संतांच्या नंतर जर कुणी केले असेल तर राजमाता राष्ट्रमाता जिजाऊमा साहेबांनी केलेलं आहे. लक्षपूर्वक ऐका महिला मंडळ, तुम्हाला धर्म कळेल. धर्माचं पालन केलं, पाखंड्याचं खंडन केलं, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊमा साहेबांनी केलं. लक्षपूर्वक ऐका. जाधव आडनाव होतं त्यांचं माहेरचं आणि सासरचं होतं भोसले. लखुजीराव जाधवांची ती कन्या होती. तलवार चालवत होती, घोड्यावर बसत होती, दानपट्टा चालवत होती, ढाल चालवत होती, घोड्यावर बसत होती, सगळे कामं त्यांना येत होती. राजमाता राष्ट्रमाता जिजाऊमा साहेबांना जाधव घराण्यामध्ये वाढलेली ती कन्या, लखुजीराव जाधवांची ती कन्या, सिंदखेड राजा ती भूमी आणि त्याच भूमीमध्ये वाढलेली ती कन्या, त्याच जाधव परिवारामध्ये वाढलेली ती कन्या. काही काळानंतर, काही काळ उलटून गेल्याच्या नंतर लखुजीराव जाधवांनी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊमा साहेबांचा विवाह निजामशाहीमध्ये काम करत असलेले वेरूळचे भोसले त्यांच्याशी केला. अगदी आनंदामध्ये विवाह सोहळा पार पडला. आनंदामध्ये विवाह झाल्याच्या नंतर 1 वर्षाच्या नंतर त्या निजामशाहीने मराठ्यांच्या मध्ये युद्ध लावून दिलं.
युद्ध पेटलं मराठ्यांमध्ये. लक्षपूर्वक ऐका दादा, आपल्या देशात एवढंच अवघड आहे. बाहेरच्या देशातली लोक येतात, आपल्यात भांडण लावतात आणि आपले एडे भांडत बसतात. एवढं अवघड आहे आपल्या देशात. निजामशाहीमध्ये युद्ध लावून दिलं आणि मराठ्यांच्या मध्ये युद्ध चालू झालं. नेमका घडला प्रकार असा, युद्ध पेटलं ते जाधवांचं आणि भोसलेंचं. महिला मंडळ, कोणाच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येतात, कोणत्या वाघिणीच्या पोटी राजे जन्माला येतात आणि धर्माचं पालन राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंनी कसं केलंय ऐका लक्षपूर्वक. कोणत्या वाघिणीच्या पोटी राजे जन्माला येतात. तरुण मुलांना विनंती माझी, छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येण्याचा अगोदरचा हा काळ आहे, अगोदरचा हा इतिहास आहे. राष्ट्रमाता जिजाऊंच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आलेत. पण ऐका लक्षपूर्वक, भोसलेमध्ये आणि जाधवांच्या मध्ये युद्ध पेटलं, युद्ध चालू झालं. भोसलेंचे सरदार जाधवांचे सरदार कापायला सुरुवात झाली. भोसलेंची तलवार जाधवांच्या परिवारावरती चालून आली आणि त्या परिवारात घडलं असं, नेमकं दत्ता जाधव नावाचा मुलगा जमिनीला पडला, भोसलेंनी पडला. आणि ही वार्ता लखुजीराव जाधवांच्या कानावरती गेली. ओरडायला सुरुवात केली. 50 वर्षाचे लखुजीराव जाधव, 50 वर्ष वय त्यांचं, आणि माझा मुलगा मारला, भोसलेंनी माझा मुलगा मारला, भोसलेंनी माझा मुलगा मारला म्हणून मेनातली तलवार काढली आणि रणांगणात युद्धाकरता उतरले. विचार केला नाही, लाडकी कन्या दिली आपण त्या भोसलेंना, थोडाही विचार केला नाही. 50 वर्षाचे लखुजीराव जाधव रणांगणात युद्धाकरता उतरले. माझा मुलगा मारला त्या भोसलेंनी, माझा मुलगा मारलाय त्या भोसलेंनी असं म्हणत स्वतःच्या मेनातली तलवार काढली आणि सप 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 भोसलेंची सरदार कापायला सुरुवात केली. घनघनात युद्ध चालू झालं आणि त्याच युद्धामध्ये कितीतरी भोसलेंचे सरदार खाली पडले, जमिनीला पडले. आणि नेमका आता ती जाधवांची तीच तलवार ज्याला आपण लाडकी कन्या दिली, ती शहाजी राजे भोसलेंच्या तलवारीवर येऊन आदळली. महिला मंडळ ऐका, फार गोड आहे. काही जरी घरी घेऊन नाही गेलात ना, एवढं उदाहरण घरी घेऊन जा, कीर्तन सफल होईल आपलं. लक्षपूर्वक ऐका. आता ती जाधवांची तलवार भोसलेंच्या तलवारीवर आदळली आणि राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेब पाहतायत की एका बाजूला जन्म देणारा बाप आहे, ज्यानं वाढवलंय तो बाप एका बाजूला आहे आणि ज्याच्यासोबत संसार करायचंय ते कुंकू एका बाजूला आहे. आता बाप तरी जातोय, नाहीतर कुंकू तरी जातंय. विचार केला. एका क्षणामध्ये तलवार चालत होत्या, घोड्यावर बसत होत्या, दानपट्टा चालवत होत्या, सगळे काम राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेब करत होत्या. पण झालं असं, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांनी स्वतःच्या मेनातली तलवार काढली आणि तलवार काढून स्वतःच्या बापाला आडव्या गेल्या आणि सांगितलं, बाबा, ओ बाबा, अगोदर माझा निपात करा, अगोदर माझी वाट लावा आणि नंतर माझ्या कुंकवाची वाट धरा. महिला मंडळ, अशाच वाघिणीच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येतात. केलंय, धर्माचं पालन केलंय, धर्माचं रक्षण केलंय म्हणून त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांसाठी म्हटलं जातं, धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई, धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई, आज पूजी तो महाराष्ट्र सारा, मुजरा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा जिजाईला, मुद्रा मानाचा जिजाईला, मुद्रा मानाचा जिजाईला. हो धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई, धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई, आज पूजी तो महाराष्ट्र सारा, मुजरा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा जिजाईला, मुद्रा मानाचा जिजाईला, मुद्रा मानाचा जिजाईला. होती मुघलांची सत्ता त्यावेळी, दिन दुबळ्यांना नव्हता होवाली, होती मुघलांची सत्ता त्यावेळी, दिन दुबळ्यांना नव्हता होवाली. हो आया बहिणींना संकट काळी नव्हतं
कैवारी कुणी त्यावेळी आया बहिणींना संकट काळी नव्हतं कैवारी कुणी त्यावेळी मनी जिजाईच्या खंत कधी होईल याचा अंत मनी जिजाईच्या खंत कधी होईल याचा अंत करी विनंती आहे शिवाईला पुत्र मानाचा जिजाऊला मुद्रा मानाचा जिजाऊला मुद्रा मानाचा जिजाऊला मुद्रा मानाचा जिजाऊ हो धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई आज पूजी तो महाराष्ट्र सारा मुद्रा मानाचा जिजाईला मुद्रा मानाचा जिजाईला मुद्रा मानाचा जिजाईला मुद्रा मानाचा जिजाऊला जिजाऊला राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मा साहेबांनी संस्कार दिले होते छत्रपती शिवाजी महाराजांना. ऐका, कोणत्या वाघिणीच्या पोटी राजे जन्माला येतात. महिला मंडळ आपल्याला सुद्धा वाटतं ना, माझा मुलगा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारखा घडला पाहिजे, माझा मुलगा बाळ ध्रुवांच्या सारखा घडला पाहिजे, माझ्या मुलाने या धर्माचं पालन केलं पाहिजे, पाखंड्याचं खंडन केलं पाहिजे. ऐका, धर्माचं पालन केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी. स्वराज्य घडवलंय दादा, असं तसं घडवलेलं नाही. आज भारतातला प्रत्येक तरुण म्हणतो, देशातला प्रत्येक तरुण म्हणतो, महाराष्ट्रातला प्रत्येक तरुण म्हणतो, राजा तुम्ही परत जन्माला या, या महाराष्ट्राला तुमची गरज आहे. राजा तुम्ही परत जन्माला या. कशाला जन्माला यायचं राजानं? तुम्ही खाल्लेल्या पुड्या गोळा करायला का पिलेल्या दारूच्या बाटल्या गोळा करायला? कशाला जन्माला यायचं राजांना? दादा वाटत असेल ना छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला परत जन्माला यावं, अगोदर आपल्याला मावळा होणं गरजेचं आहे. राजांनी स्वराज्य घडवलंय. आज या ठिकाणी कीर्तन होते राजांच्या जयंतीला. आपल्या गावासाठी जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत, जोरात. महिला मंडळ आज पूर्ण देशभर, पूर्ण भारतभर, पूर्ण महाराष्ट्रभर राजांची जयंती साजरी करतायत मुलं. पण प्रत्येकजण कीर्तनच ठेवतो असं नाही. मुलं डीजे लावून जयंती साजरी करतायत, डीजे लावून जयंती साजरी करतात. आजपर्यंत 13 तारखेपासून आजपर्यंत माझे कीर्तन झाले शिवजयंतीचे सगळे. एका बॅनरमध्ये होतं डीजे लावायचं, त्यांनी ठरवलं होतं शिवजयंतीच्या दिवशी डीजे लावायचा. पण त्यांना सांगितलं, हात जोडून विनंती केली, दादा शिवजयंती दिवशी डीजे लावू नका, टाळ रंगावरती राजांची मिरवणूक काढा. कारण माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवलं. डीजे लावून, दारू पिऊन, मावा खाऊन, गुटखा खाऊन स्वराज्य घडवलं नाहीये. कधीतरी विचार करा, राजांचं चरित्र कधीतरी आचरणामध्ये आणा, लक्षात येईल आपल्या सुद्धा राजांनी काय स्वराज्य घडवले. राजे सुद्धा विचार करत असतील की बाबा हेच ते स्वराज्य आहे का? हाच तो महाराष्ट्र आहे का? हाच तो देश आहे का? ज्या ठिकाणी आपण आलो, ज्या ठिकाणी या लोकांसाठी आपण लढलो, या लोकांच्यासाठी झगडलो, हेच ते राष्ट्र आहे का? हेच ते स्वराज्य आहे का? हाच तो देश आहे का? विचार करत असतील राज. आपण मावा खातो, दारू पितो, गुटखा खातो, सगळे व्यसन आपण करतो. पण माझी विनंती, जीवनात हे काम करू नका. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवलं. महिला मंडळ असं तसं घडवलेलं नाहीये. लक्षपूर्वक ऐका. कितीतरी गीतकारांनी आपल्याला सांगितलं राजांनी स्वराज्य घडवलंय. कसं घडवलंय सांगू का? शिवनेरीवर शोभ जन्मला, शिवनेरीवर शोभ जन्मला, राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती. दैवत छत्रपती नामचं, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं, दैवत छत्रपती. शिवनेरीवर शुभ जन्मला, राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती. शिवनेरीवर शुभ जन्मला, राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती. दैवत छत्रपती नामचं, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं, दैवत छत्रपती. दैवत छत्रपती नामचं, दैवत छत्रपती. शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. टाळी वाजवायची महिला मंडळ सोबत.
350 वर्षापूर्वीचा काळा कुट्ट कालखंड वाटवा. या जनतेला वाली कुणी राहिलेला नव्हता. जवळजवळ मराठ्यांची सगळी सत्ता मुघलांच्या हातामध्ये गेली होती आणि मुघलांची सत्ता मराठ्यांवरती थय्या थय्या नाचत होती. आपल्या डोळ्यांच्या देखत आया बहिणींची अब्रू लुटल्या जात होती. मंदिरं उद्ध्वस्त केली जात होती. ऐका लक्षपूर्वक. छत्रपती शिवाजी महाराज दादा राजांनी स्वराज्य घडवलंय. टाळी. या जनतेला वाली कुणी राहिला नव्हता आणि अशाच या काळोखामध्ये एक प्रकाशमयी ज्योत तेजपुंज तारा या भूतलावरती अवतरला. तारीख 19 फेब्रुवारी 1630 साली जनतेचा वाली छत्रपती शिवाजी महाराज जन्मास आले. गौड प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज कीर्तिवंत सामर्थ्यवंत जयवंत नीतिवंत छत्रपती शिवाजी महाराज की दैवत छत्रपती नाम दैवत छत्रपती दैवत छत्रपती नाम दैवत छत्रपती दैवत छत्रपती नाम दैवत छत्रपती दैवत छत्रपती नाम दैवत छत्रपती. हे शिवनेरी वर शिव जन्मला शिवनेरी वर शिव जन्मला राजाचा अधिपती दैवत छत्रपती नाम दैवत छत्रपती शिवाचे माऊळे आम्हाला नाही कुणाची भीती. दैवत छत्रपती नाम दैवत छत्रपती शिवाचे माऊळे आम्हाला नाही कुणाची भीती. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज दादा ऐका या स्वराज्यासाठी काय केलं. स्वराज्य रक्षण्यासाठी याने केल्या एक हो जाती. स्वराज्य रक्षण्यासाठी याने केल्या एक हो जाती. घेऊन भगवा तो हाती घेऊन भगवा तो हाती. स्वराज्य घडवण्यासाठी आई शिवाई आई जिजाई आई शिवाई आई जिजाई आशीर्वाद हो पाठी आशीर्वाद हो पाठी. दैवत छत्रपती नाम दैवत छत्रपती दैवत छत्रपती नाम दैवत छत्रपती छत्रपती नाम दैवत छत्रपती दैवत छत्रपती नाम दैवत छत्रपती दैवत छत्रपती दैवत छत्रपती. महिला मंडळ छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवले. पहा असं तसं घडवलेलं नाही. राजांच्या कष्टाची जाणीव आपल्याला असली पाहिजे. त्या राजांचे उपकार किती आहेत आपल्यावर. आज जर राजच जन्मास आले नसते आज जर राजच घडले नसते तर मी या ठिकाणी कीर्तनाला उभी नसते आणि तुम्ही या ठिकाणी कीर्तन ऐकण्यासाठी बसलेला नसतात. त्या राजांचे किती उपकार आहेत सांगू महिला मंडळ. राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंनी शिवाजी महाराजांना घडवलंय. तेव्हा स्वराज्य उभं राहिलं तेव्हा स्वराज्य घडलंय. पण राजमाता राष्ट्रमाता जिजाऊमा साहेब अगोदर स्वतःचं नाव लावून गेल्या आणि नंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं जातं. तुम्हाला सांगू एक वाक्य आहे. जंगलातील 1 नंबर लाकडाला साग म्हणतात. सापातील विषारी जातीला नाग म्हणतात. जंगलातील 1 नंबर लाकडाला साग म्हणतात. सापातील विषारी जातीला नाग म्हणतात. ज्यानं लावली मुघलांची वाट त्याला जिजाऊचा वाघ म्हणतात. त्याला जिजाऊचा वाघ म्हणतात. दादा स्वराज्य घडवले राजांनी पण कधीतरी राजांच्या कष्टाची जाणीव सुद्धा आपल्याला असली पाहिजे. आज महाराष्ट्रभर नाही पूर्ण भारतभर नाही पूर्ण देशात शिवजयंती साजरी करतायत मुलं. केलीच पाहिजे करायलाच पाहिजे कारण राजांचा स्वाभिमान राजांचा अभिमान आपल्याला असला पाहिजे. पण सांगू या ठिकाणी तरुण मंडळ जरी कीर्तनाला समोर नसतील पण जिथं असतील तिथून लक्षपूर्वक ऐका. तरुण मंडळांना विनंती माझी आपल्याला शिवजयंती साजरी करायची ना नक्कीच करा. पण तुमच्या पायाला हात लावून एक वाक्य बोलते. जोपर्यंत आपल्या मुखात सुपारीचा कण देखील नाही ना तोपर्यंत लायकी आपल्याला आपल्या राजांची शिवजयंती साजरी करायची. अधिकार आहे तोपर्यंतच आपल्याला.
आपण शिवजयंतीच्या दिवशी शपथ घेतली पाहिजे. अरे शिवजयंती करा, केलीच पाहिजे. राजांचा अभिमान आहे, राजांचा स्वाभिमान आहे आपल्याला. त्या राजानं धर्माचं पालन केलं, पाखंड्याचं खंडन केलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी महिला मंडळ ऐका लक्षपूर्वक, आपल्याला अभिमान असला पाहिजे, स्वाभिमान असला पाहिजे राजांचा. शिवजयंतीच्या दिवशी गावातल्या तरुण मुलांनी एकत्रित येऊन शपथ घेतली पाहिजे की जरी आपण व्यसन करत असलो, जरी आपण दारू पित असलो, जरी आपण मावा खात असलो, तरी शिवजयंतीच्या दिवशी मला तरी वाटतं सगळ्या मुलांनी एकत्रित येऊन शपथ घेतली पाहिजे. कारण शिवजयंतीच्या दिवशी शपथ घ्यायची. मी आजपासून सुपारीला सुद्धा हात लावणार नाही तर समजावं आपली शिवजयंती सफल झाली. केलं पाहिजे. प्रत्येक गावातल्या मुलांनी, प्रत्येक तरुणाने हे काम केलं पाहिजे. शिवजयंती करायची म्हणून करायची नाही, डीजे लावून करायची, दारू पिऊन करायची, करण्यात काही अर्थ नाही. करूच नका. डीजे लावायचं असेल तर शिवजयंती साजरीच करू नका. कारण माझे राजांनी काय केलं, गावात तमाशा आला, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊमा साहेबांनी स्वराज्याच्या बालकडू हातात दिलं आणि सांगितलं, राजे तुम्हाला बाया नाचवणारा नाही, बाया वाचवणारा राजा तुम्हाला व्हायचंय. महिला मंडळ हेच संस्कार आपण सुद्धा आपल्या मुलाला दिले पाहिजेत. राजमाता राष्ट्रमाता जिजाऊमा साहेबांच्या पोटामध्ये जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज होते ना, ज्ञानेश्वरी वाचली, गाथा वाचला, अनेक ग्रंथ त्यांनी जीवनामध्ये वाचले आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मातीचे हत्ती दिले, मातीचे गडकिल्ले दिले, मातीचेच घोडे दिले. लहानपणी खेळत असताना महिला मंडळ आपण काय करतो, काय देतो आपण आपल्या मुलाच्या हातात, काय देतो आपण आपल्या मुलीच्या हातात, मोबाईल देतो ना आपण. मला तर वाटतं त्याच्याऐवजी छोटासा हरिपाठ दिला, ज्ञानेश्वरी दिली, गाथा जर तुम्ही तुमच्या मुलाच्या हातामध्ये दिला तर समजा नक्कीच आपली ही मुलं धर्माचं पालन करण्याकरता जन्माला येतील, आपली ही मुलं नक्कीच चांगली निवडतील. तुम्हाला सांगू, राजांनी स्वराज्य घडवले दादा. आपल्यालाही आवडतं शौर्य चातुर्याच्या गप्पा करायला, जीवनामध्ये आपल्यालाही खूप आवडतात. पण दादा तुम्हाला एक वाक्य सांगते मी, आपल्यालाही शौर्य चातुर्याच्या गप्पा खूप आवडतात. आपण चौकात बसून मोठमोठ्यानं म्हणत असतो, फाडून टाकीन आणि कापून खाईन, घरी आल्यावर मी येऊ, काहीच चालत नाही आपलं. पण तुम्हाला जर वाटत असेल मी माझं जीवन स्वाभिमानाने आणि अभिमानाने वरमान करून जगलं पाहिजे तर राजांच्या विचाराची गरज तुम्हाला आहे दादा. तुम्हाला उदाहरण सांगून जाईल. छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्माचं पालन केलंय, पाखंड्याचं खंडन केलंय. ऐका लक्षपूर्वक कसं धर्माचं पालन माझ्या राजांनी केलं. याच महाराष्ट्रावर अनेक एकामागून एक संकट येत होती आणि संकट येत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला. अफजल खान मरत ना मरत लाखोची फौज या महाराष्ट्रावरती चालून आली. आता या संकटाचं निवारण करणार कोण, आता या संकटाला तारणार कोण, असा जर कोणी आवाज उठायला गेलं तर त्याचं तोंड दाबल्या जात होतं आणि परत आवाज येऊ नये म्हणून गळ्यापासून छाटल्या जात होतं. मग संकटाचं निवारण करायचंय. राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंनी मनात विचार केला, राजांची शक्ती संपली, राजा लढू शकत नाहीत, राजा लढू शकत नाहीत, मग आता करायचं काय. राजमाता राष्ट्रमाता जिजाऊमा साहेबांनी काय केलं, आई जगदंबेला तुळजाभवानीला एक प्रार्थना केली आणि जगदंबा मातेला सांगितलं, माते या महाराष्ट्रावर एवढं मोठं संकट चालून आलंय, आया बहिणींची अब्रू लुटल्या जाते, मंदिरं उद्ध्वस्त केली जातात आणि मंदिरामधल्या ज्या मूर्त्या आहेत ना त्याच मूर्त्या छन्न्या हातोड्याने छाटल्या जातात. या संकटाचं निवारण करायचंय. त्याच्यासाठी राजांच्या डोक्यामध्ये अशी एक युक्ती दे, अशी एक कल्पना दे की जेणेकरून राजे या संकटाला सामोरे जातील आणि या संकटाचं निवारण छत्रपती शिवाजी महाराज करतील. प्रार्थना केल्याबरोबर माझ्या राजांच्या डोक्यात अशी एक युक्ती आली दादा. छत्रपती शिवाजी महाराज गडावरून खाली आले आणि खाली आल्याच्या नंतर एका नाल ठोकणाऱ्याच्या घरी राजे पोहोचले. राजांना पाहिलं, एवढा आनंद झाला, राजा मी काय करू, राजा मी काय करू, प्राणाची आहुती देऊन तुमच्यासोबत लढण्यासाठी येऊ की राजा मी काय करू. राजा सांगतात, बाबा आता तुमचं वय झालेलं आहे, लढण्याची गरज नाही, सोबत येण्याची गरज नाही, फक्त एक कल्पना मी तुम्हाला देणार आहे, ती कल्पना फक्त इतर कोणाला देऊ नका म्हणजे आपलं काम झालं. सांगा ना राज, काही काम आहे सांगा पटकन. राजांनी सांगितलं, बाबा महाराष्ट्रावर संकट चालून आलंय, दुश्मन आपल्यावरती चालून आलेत, आया बहिणींची अब्रू लुटल्या जाती, मंदिरं उद्ध्वस्त केली जातात, भर रस्त्यावर गायी कापल्या जातात आणि याच संकटाचं निवारण करायचंय, याच संकटाला आपल्याला सामोरे जायचंय. त्याच्यासाठी एकच काम करा. सांगा ना राज काय करायचं. एकच काम करा, घोड्याला नाली ठोकताना उलट्या ठोका. मुद्दा लक्षात ठेवा दादा, शौर्य आणि चातुर्य.
घोड्याला नाली उलट्या ठोका. बाबांनी सांगितलं राज, घोड्याला जर आपण नाल उलटी ठोकली, याच्यातलेच एका घोड्यावर तुम्ही बसणार आहात, लाखो मावळे या घोड्यावर बसणार आहात, लाखो मावळ्यांचा जीव धोक्यात जाण्यासारखी गोष्ट आहे राज, तुमचाही जीव धोक्यात जाण्याची गोष्ट आहे राज. घोड्याला नाल उलटी ठोकणं शक्य नाही. पण सांगितलं राजांनी, बाबा सत्तेपुढे शहाणपणा चालणार नाही. नाईलाजानं प्रत्येक घोड्याला नाल उलटी ठोकली गेली. आणि जे काही दुश्मन या महाराष्ट्रावरती चालून आलं होतं ना, डोक्यात एकच कल्पना होती, अर्धा महाराष्ट्र आपल्या ताब्यात आलेला आहे, आता फक्त हा हिरवा रायगडावरती लावायचा म्हणजे हे स्वराज्य आपल्या ताब्यात आलं. पण दादा माहिती नव्हतं आमचं भगवं वादळ येणार आहे. डोक्यात कल्पना सुद्धा नव्हती त्यांच्या राजे येतील म्हणून. डोक्यात विचार सुद्धा नव्हता. दुश्मन गाढ झोपेत झोपलेलं होतं. वरून झिमझिम पाऊस चालू होता आणि त्याच पावसामध्ये राजांनी सगळ्या मावळ्यांना सोबत घेतलं आणि मावळ्यांना सांगितलं, मावळ्यांनो, हातामध्ये पेटलेली मशाली घ्या, या संकटाला सामोरे जायचंय, या संकटाचं निवारण करायचंय, या संकटाला आपल्याला तारायचंय. हातात पेटलेले मशाली घ्या. आणि प्रत्येक मावळा घोड्यावर बसला आणि घोड्यावर बसून राजांच्या सोबत दुश्मनांच्या महालाकडे निघाले. राज दुश्मनांच्या महालाकडे निघाले आणि दुश्मनांच्या महालाजवळ आले. दुश्मनाच्या महालामध्ये राजा शिरले आणि राजांनी मेणातल्या तलवारी काढल्या, मावळ्यांनी मेणातल्या तलवारी काढल्या आणि सप 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 वार चालू केली. कोणाची मुंडकी छाटली जाते लक्षात आलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी हल्ला केलाय आणि ओरडायला सुरुवात केली, हुजूर शिवाजीने हल्ला केला, हुजूर शिवाजीने हल्ला केला, हुजूर शिवाजीने हल्ला केला. अरे पकडा त्या शिवाजीला, धरून आणा त्या शिवाजीला. दुश्मन ओरडत होते. राजांच्या लक्षात आलं, आता इथं पहाट झाली, इथं थांबून उपयोग नाही. राज निघून गेले. राजा आपल्या घराकडे, आपल्या गडावरती गेले राज. पण जे काही दुश्मन राजांच्या पाठीमागं लागलं होतं, एक पळता पळता एकानं विचार केला की बाबा राजे तर गेलेले आहेत, राजांना पकडायचं कुठं, राजांना पाहायचं कुठं, छत्रपती शिवाजी महाराज तर गेलेले आहेत, नेमकं पाहायचं कुठं, नेमकं त्यांना शोधायचं कुठं. त्याच्यातल्याच एका पळणाऱ्यांनी सांगितलं, राजा ज्या दिशेने गेलेले असतील ना, त्या दिशेने घोड्याच्या पावलाचे ठसे उमटलेले असतील, कारण झिमझिम पाऊस चालू होता आणि त्याच पावसात राजांच्या घोड्यांचे ठसे उमटलेले असतील. त्या दिशेने जा आणि राजाला पकडून माझ्याकडे घेऊन या. मला सांगा दादा, राजांनी युक्तीनं काम केलं होतं, चातुर्यानं काम केलं होतं. राजा जर पूर्व दिशेला गेले असतील तर घोड्याच्या पावलाचे ठसे कोणत्या दिशेला उमटणार? पश्चिम दिशेला उमटणार. राजा पूर्व दिशेला निघून गेले आणि घोड्याच्या पावलाचे ठसे पश्चिम दिशेला उमटले. याचं कारणच होतं, घोड्याला नाल उलटी ठोकली होती. गेले राजा पूर्व दिशेला, जे काही दुश्मन पाठी मागं लागलं होतं ना, पश्चिम दिशेला गेलं, तिकडेच तोंडाला फेस येऊन पडलं. पण राजा काही सापडले नाही. असा एकच राजा या महाराष्ट्रामध्ये होऊन गेला, त्यांचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. दादा, त्या राजांसाठी खूप जण गीत म्हणतात, त्या राजांसाठी मला सुद्धा म्हणावंसं वाटतं. एकच राजा, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, शिवरायाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर, रयतेसाठी भार झेलले आपुल्या निधड्या छाती, आपुल्या निधड्या छातीवर, आपुल्या निधड्या छातीवर. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर, रयतेसाठी भार झेलले आपुल्या निधड्या छाती, आपुल्या निधड्या छातीवर, आपुल्या निधड्या छातीवर. प्राणपणाने लढले मावळे भरोसाच्या राजावर, प्राणपणाने लढले मावळे भरोसाच्या
माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, शिवरायाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, गड किल्ल्याच्या दगडावर, गड किल्ल्याच्या दगडावर. महिला मंडळ, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवले असं तसं घडवलेलं नाहीये. लक्षपूर्वक ऐका. जसे माझे छत्रपती शिवाजी महाराज होते ना, राजांच्या सोबत 18 पगड जातीचे मावळे होते. कधी कोणत्या कुळाचा विचार केला नाही, कधी कोणत्या जातीचा विचार केला नाही. हा या जातीचा आहे, तो त्या जातीचा आहे, तो त्या कुळाचा आहे, कधीच विचार जीवनामध्ये केला नाही. कारण राजांना संस्कार होते राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंचे तसे. तेव्हा हे स्वराज्य घडले. महिला मंडळ, तुम्हाला सांगू, स्वराज्य घडण्यापाठीमागचं फार मोठं कारण आहे. कारण राजांनी स्वराज्य घडवले, पण राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंनी लावलेले संस्कार पहा. कधीतरी आपणही विचार केला पाहिजे. आपणही आपल्या मुलांना चांगले संस्कार दिले पाहिजे. आपल्या मुलींना आपण चांगले संस्कार दिले पाहिजे. आपण आपल्या मुलांना काय करतो, जोपर्यंत मुलगा लहान आहे तेव्हाच त्याच्या हातात आपण मोबाईल देतो. कसा आपला मुलगा जन्माला येईल धर्माचं पालन करण्यासाठी, कसा मुलगा जन्माला येणार आहे. तुम्हाला सांगते महिला मंडळ, छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्माचं पालन केले, पाखंडाचं खंडन केले. लक्षपूर्वक ऐका. आज राजांची जयंती आहे. आपल्या सगळ्यांना अभिमान असला पाहिजे, स्वाभिमान असला पाहिजे. राजांचे आपल्यावर एवढे उपकार आहेत. आज राजांच्यामुळे आपण सगळे या महाराष्ट्रात आहोत. नाहीतर राजच जर घडले नसते तर आपण सुद्धा या ठिकाणी उपस्थित नसतो. त्या राजांचे उपकार किती आहेत. राजांनी 18 पगड जातीचे मावळे सोबत घेऊन हे स्वराज्य घडवलंय. तुम्हाला सांगू, जसे छत्रपती शिवाजी महाराज होते ना, तसेच 18 पगड जातीचे मावळे राजांच्या सोबत होते. एक एक मावळा असा होता राजांचा. तुम्हाला एक उदाहरण मी सांगून जाईल. आज शिवजयंती आहे म्हणून हा अभंग मी सेवेसाठी निवडलाय. धर्माचं पालन केलं माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी, धर्माचं पालन केलंय राजांच्या मावळ्यांनी, पाखंड्याचं खंडन केलंय राजांच्या मावळ्यांनी. लक्षपूर्वक ऐका महिला मंडळ, एक उदाहरण आहे. राजांचे मावळे किती जबर होते राजांच्या सोबत, आणि 18 पगड जातीचे मावळे सोबत घेऊन राजांनी स्वराज्य घडवलंय. एकदा युद्ध चालू होतं आणि त्याच युद्धामध्ये एका मावळ्याचे 2 हात तुटले. हात तुटल्याच्या नंतर त्या मावळ्याला उचललं आणि त्याच्या झोपडीमध्ये नेऊन ठेवलं. महिला मंडळ, लक्षपूर्वक ऐका. झोपडीमध्ये ठेवल्याच्या नंतर ती वार्ता राजांच्या कानावरती गेली आणि राजा त्या मावळ्याला भेटण्याकरता त्याच्या झोपडीमध्ये आले. आणि त्या मावळ्यानं राजांना पाहिलं आणि राजांना पाहिलं की कचकन त्या मावळ्याच्या डोळ्यात पाणी आलं. राजा चिडले त्या मावळ्यावरती. राजा म्हणतात, वेड्या, घोड्याचं नाव कृष्णा, तलवारीचं नाव भवानी, आणि या तुझ्या डोळ्यात पाणी. लढायचं या स्वराज्यासाठी, मरायचं या स्वराज्यासाठी, आणि रडतोय, तुझ्या डोळ्यात पाणी आलंय. लाज वाटते का तुला. चिडले राजा. पण त्या रडणाऱ्या मावळ्यानं उत्तर दिलं, राज, कोपरापासून 2 हात तुटलेत माझे म्हणून मी रडणाऱ्यातला नाही राज. मला वेदना होत आहेत म्हणून सुद्धा मी रडत नाही राज. मी संसार करू शकत नाही म्हणून सुद्धा मी रडत नाही राज. माझा परिवार दुःखात जाईल म्हणून सुद्धा मी रडत नाही राज. मला घरच्यांची आठवण येते म्हणून सुद्धा मी रडत नाही राज. मग तू रडतोय का. राजांनी विचारलं, वेड्या, तू रडतोय का. आणि त्या रडणाऱ्या मावळ्यानं उत्तर दिलंय, राज, या महाराष्ट्राची दौलत, या महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज माझ्या झोपडीत आलेत राज. तुम्हाला मुजरा करण्याकरता हात शिल्लक राहिला नाही राज, म्हणून मी रडतोय राज, म्हणून मी रडतोय राज. असं स्वराज्य घडवलं छत्रपती शिवाजी महाराजांनी. महिला मंडळ, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊमा साहेबांनी संस्कार केलते. संस्कार तर केलते. तुम्हाला सांगू, जीवनात जर तुम्हाला वाटत असेल माझ्या मुलानं धर्माचं पालन करावं, पाखंड्याचं खंडन करावं, नक्कीच आपली ही मुलं चांगली जन्माला येतील. पण अगोदर तुम्हाला मुलांवरती संस्कार करणं ही काळाची गरज आहे. 18 पगड जाती सोबत घेऊन राजांनी स्वराज्य घडवले. कारण एका गीतातून फार सुंदर सांगितलं जातं, 18 पगड जातीचे मावळे राजांच्या सोबत होते आणि राजमाता राष्ट्रमाता जिजाऊमा साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना एक वचन दिलं. ते वचन राजांनी पूर्ण केले. लक्षपूर्वक ऐका महिला मंडळ. दिलं वचन मा साहिबा वचन पूर्ण करी. दिलं वचन मा साहिबा वचन पूर्ण करी. बाई माझा ग राजा माझा ग शिवराजा ग बसला घोड्यावरी माझा राजा ग. बसला घोड्यावरी बाई राजा ग. बसला
करा सोबत एक मासाहेबा दिला वचन ही वचन पूर्ती केली शिवरायाच्या जलमाने ही पावन धरती झाली मासाहेबा दिला वचन ही वचन पूर्ती केली शिवरायाच्या जलमाने ही पावन धरती झाली प्रथम पहिलं शिर झुकवलं जिजाऊ चरणावरी प्रथम पहिलं शिर झुकवलं जिजाऊ चरणावरी बाई माझा ग शुभा राजा ग बसला बाई माझा ग घोड्यावरी शुभा राजा ग बसला घोड्यावरी साईबा वचन पूर्ण करी तिला वचन साईबा वचन पूर्ण करी बाई माझा ग शिवबा राजा ग बसला घोड्यावरी बाई माझा ग बसला घोड्यावरी महिला मंडळ राजांनी स्वराज्य घडवलंय फार गोड चरित्र आहे फार गोड आहे राजांचा इतिहास तुम्हाला सांगू असं तसं घडवलं नाही राजांनी स्वराज्य मी तुम्हाला सांगते धर्माचं पालन केलं पाखंड्याचं खंडन केलं अजून 3 जणांचं योगदान आहे धर्माचं पालन करण्यासाठी 3 सजावत देश को सती संतोर शूर 3 लजावत देश को कपटी कायर क्रूर सतीनं संस्कार लावायचे संतांना संस्कृती सांभाळायची आणि शूरानं देशाचं संरक्षण करायचं 3 जणांचं योगदान आहे धर्माचं पालन करण्यासाठी त्यात पहिला नंबर आहे सतीचा महिला मंडळ सतीनं संस्कार लावायचे मुलांना चांगले संस्कार देणं हे आपलं कर्तव्य आहे ही आपलं काची गरज आहे येणारी जी पिढी आहे ना महिला मंडळ फार डिप्रेशनमध्ये चालली याचं कारण आहे ही जी येणारी पिढी आहे डिप्रेशनमध्ये चालली याचं कारण एकच आहे सोशल मीडिया आपली मुलं मोबाईलच्या मागं लागली मोबाईल वापरू नका या मताचे मी नाही आहे मुळीच नाही आहे कारण जे आम्ही स्वतः करतो दुसऱ्याला सांगू शकत नाही पण जीवनामध्ये वापर करा पण पाहिजे तेवढाच वापर आपण जीवनात केला पाहिजे तुम्हाला सांगते महिला मंडळ मुलांना संस्कार लावणं ही काळाची गरज आहे आणि आपल्याच मुलांना आपल्याच मुलींना आपण संस्कार कसे द्यायचे लक्षपूर्वक ऐका तुम्ही म्हणाल ताई आम्ही मुलांना संस्कार लावत नाही का आम्ही मुलींना संस्कार देत नाही का देताय तुम्ही पण अशी विचित्र लेकरं जन्माला येतात तुम्हाला सांगू महिला मंडळ फार विचित्र लेकरं आहेत आपण चांगले संस्कार लावतो पण मोबाईल जन्मताच मुलाच्या हातात मोबाईल देतो आपण जोपर्यंत मुलगा लहान आहे तेव्हाच त्याच्या हातात मोबाईल देतो आपण जेवण करत नसलं तर त्याच्या हातात मोबाईल देतो आपण मला तर वाटतं मोबाईलऐवजी हरिपाठ दिला ज्ञानेश्वरी दिली गाथा दिला तर नक्कीच आपली ही मुलं धर्माचं पालन करण्यासाठी जन्माला येतील तुम्हाला सांगते संस्कार करायचे मुलांवरती पण एक वेगळी पद्धत तुम्हाला मी संस्कार करण्याची सांगते महिला मंडळ इथं बसलेल्या किती जणांच्या घरात ज्ञानेश्वरी आहे हात वरती करा सगळ्यांच्या आहे सगळ्यांच्या आहे का महिला मंडळ हा एवढ्यांच्या घरात ज्ञानेश्वरी आहे बाकीच्यांकडं नाही आहे मग लक्षपूर्वक ऐका ज्यांच्याकडं नाही त्यांनी लक्षपूर्वक ऐका आळंदीला जा माऊली ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी आणा आणि घरात ठेवायची नाही फक्त आणून ठेवायची नाही जोपर्यंत आपला मुलगा लहान आहे तोपर्यंत मुलाला सांगायचं बाळ तू शाळेत चाललाय जा जेव्हा तुमचा मुलगा शाळेत जायला निघाला त्याला सांगायचं तू शाळेत चाललाय जा पण शाळेत जाण्याच्या अगोदर ज्ञानेश्वरीची एकच ओवी वाचून जा महिला मंडळ जीवनामध्ये जेव्हा तुमचा मुलगा ज्ञानेश्वरीची एकच ओवी वाचेल ना तुमचा मुलगा जीवनात सक्षम झाल्याशिवाय राहणार नाही ताकद आहे माऊली ज्ञानोबरांची ताकद आहे माऊली ज्ञानोबरांच्या ग्रंथाची ताकद आहे दादा बाहेर देशात लोक या ग्रंथावर PhD करतायत ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये 129 विद्यार्थी या ग्रंथावर PhD करतात माऊली ज्ञानोबरांच्या आपल्या भारताचं दुर्दैव आहे आपल्या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे आपल्या भारतातली तरुण आपल्या महाराष्ट्रातली तरुण साधे ज्ञानेश्वरीत चालत सुद्धा नाही टपरी पुढे फिरणारी पोरं म्हणत असतात अरे काय आहे त्या ज्ञानेश्वरीमध्ये काय आहे त्या कीर्तनामध्ये काय आहे त्या हरिपाठामध्ये मला तर वाटतं असा प्रश्न आपण निर्माण केला पाहिजे काय नाही त्या ज्ञानेश्वरीमध्ये आणि काय नाही त्या हरिपाठामध्ये
असे उलटे प्रश्न आपण निर्माण केले पाहिजे. कारण आपल्याला पाहिजे तेवढं तत्वज्ञान, पाहिजे तेवढं ज्ञान ज्ञानेश्वरीमध्ये आहे. महिला मंडळ जीवनात एकतरी ओवी आपल्या मुलाला एक तरी ओवी अनुभवावी, एक तरी ओवी अनुभवावी, एक तरी ओवी अनुभवावी, एक तरी ओवी अनुभवावी. एक तरी ओवी अनुभवावी. जीवनात वाचा, पारायण करा ज्ञानेश्वरीचं. महिला मंडळ मी तुम्हाला बघ सांगते म्हणून सांगत नाही, मी स्वतः अनुभवलंय, मी स्वतः पारायण केलीत, स्वतः वाचते म्हणून तुम्हाला त्याचे अनुभव सांगते. जीवनात काही जरी कमी पडलं तर माऊली ज्ञानोबरायांचा ग्रंथ समोर घ्या आणि माऊली ज्ञानोबरायांचं ज्ञान आपण वाचलं पाहिजे, ते आपण आचरणामध्ये आणलं पाहिजे. या संस्काराची गरज आपल्या मुलांना आहे. असे जर संस्कार आपण मुलांना दिले तर समजावं नक्कीच आपली ही मुलं धर्माचं पालन करतील. महिला मंडळ आपल्याला सुद्धा वाटतं ना, माझा मुलगा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारखा घडला पाहिजे, माझा मुलगा बाळ ध्रुवांच्या सारखा घडला पाहिजे, माझा मुलगा प्रभुरामचंद्रांच्या सारखा घडला पाहिजे. घडतील महिला मंडळ नक्कीच आपली मुलं. कारण आत्ताच्या कलियुगातली जिजाऊ म्हणते बाळ शिवाजी व्हायचं असतं. ही जिजाऊ म्हणते बाळ शिवाजी व्हायचं असतं. कोणाच्या एकात पडायचं नसतं, कोणाच्या दोनात पडायचं नसतं, आपण आपलंच पाहायचं असतं. जिजाऊ म्हणते बाळ शिवाजी व्हायचं असतं. ही जिजाऊ म्हणते बाळ शिवाजी व्हायचं असतं. सहलीला जाताना बसच्या मधोमध बसायचं असतं. जरी बस मागून ठोकली, जरी बस पुढून ठोकली, आपण मात्र सुरक्षित राहायचं असतं. जिजाऊ म्हणते बाळ शिवाजी व्हायचं असतं. आणि हेच ऐकून मुलगा तटकन उठतो आणि आईला म्हणतो, आई बाळानं शिवाजी होण्या अगोदर आईनं राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आणि बापानं शहाजी राजे व्हायचं असतं आणि नंतर मुलानं शिवाजी व्हायचं असतं. याच संस्काराची गरज आहे महिला मंडळ आपल्या मुलांना. तुम्हाला सांगू, सात्विक विचाराची मुलं जर घरात जन्माला आली ना तर जगाच्या मालकाला सुद्धा आनंद होतो. कारण तुकोबाराय म्हणतात, कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक, तयाचा हरीक वाटे देवा. आपलाच मुलगा असला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारखा, आपलाच मुलगा असला पाहिजे बाळ ध्रुवांच्या सारखा, आपलाच मुलगा असला पाहिजे प्रभुरामचंद्रांच्या सारखा आणि आपलाच मुलगा असला पाहिजे मनोज जरांगे पाटलांच्या सारखा. महिला मंडळ अभिमान वाटतो त्या माणसाचा. कारण काय केलं या जगासाठी, या लोकांसाठी, मराठा समाजासाठी किती मोठं काम त्यांनी केलेलं आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. लढतात समाजासाठी, काम करतात समाजासाठी. आज 9 महिने झालं त्या माणसानं घर सोडलेलं, घरात पाऊलसुद्धा ठेवला नाही. अजून 1 दिवस घरी गेले, घरच्यांना सांगितलं मी घरी आलोय पण तुमच्या घरी पाहुणा म्हणून मी घरी आलोय. पैसे देऊन काम करणारे लोक भरपूर आहेत जगामध्ये. या जगात पैसे देऊन काम करणारे लोक भरपूर आहेत, पण लोकांचा रुपये सुद्धा घेतला नाही असा बिगर पैशाचा काम करणारा माणूस एकच, मनोज जरांगे पाटील. लढतात काका समाजासाठी, करतायत काम समाजासाठी. तुम्हाला सांगू, एक वाक्य मी त्यांच्यासाठी बोलत असते आणि ते वाक्य त्यांना फार सूट होतं. काय ना, आजपर्यंत या जगामध्ये, या भारतामध्ये, या महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत आले किती, गेले किती, उडून गेले भरारा. आले किती, गेले किती, उडून गेले भरारा. पण सरकारला सुद्धा सांगा, संपला नाही आणि संपणार सुद्धा नाही आमच्या मनोज जरांगे पाटलांचा दरारा. मनोज जरांगे पाटलांचा दरारा. लढतात समाजासाठी, कार्य करतात समाजासाठी. महिला मंडळ मला सांगा, कोणत्या बापाला वाटतं माझ्या मुलीसोबत बोलू नये? कोणत्या बापाला वाटतं मुलासोबत बोलू नये? कोणत्या नवऱ्याला वाटतं पत्नीसोबत बोलू नये? 9-9, 10-10 महिने आपण घराच्या बाहेर जाऊ शकत नाही, घर सोडून आपण राहू शकत नाही. समाजानं डोक्यावर घेतलं. समाज एवढा वेडा नाही, कोणालाही आपल्या डोक्यावर घेऊन नाचावं एवढा वेडा समाज नाहीये. मराठा समाज एकत्रित केलाय, काकांनी समाज एकत्रित केला, ही एवढी सोपी गोष्ट नाहीये. मराठा समाजाला एकत्रित आणणं ही सुद्धा एवढी सोपी गोष्ट नाहीये. कारण 450 वर्षापूर्वी ज्यांनी मराठा समाज एकत्रित केला होता ते छत्रपती शिवाजी महाराज होते. 450 वर्षापूर्वी ज्यांनी मराठा समाज एकत्रित केला होता ते छत्रपती शिवाजी महाराज होते. पण आजच्या कलियुगातले छत्रपती शिवाजी महाराज मनोज जरांगे पाटीलच आहेत.
कारण मराठा समाज एकत्रित आला, समाजाने त्यांना डोक्यावर घेतलं. समाज इतका वेडा नाहीये दादा, पण स्वतःला जपलंय. कोणाचा रुपये सुद्धा घरात घेतला नाही. मनात थोडी जरी लालची आली असते ना, थोडी जरी आली असते ना, एका रात्रीतून करोडोचा बंगला उभा राहिला असता. अजून सुद्धा राहतोय, पण नाही. समाजासाठी कार्य करायचं, समाजाचं घ्यायचं नाही, समाजाला द्यायचंय. आपल्याला आरक्षण द्यायचंय, आपल्याला आरक्षण घ्यायचंय. एवढंच काम, एवढंच ध्येय मनामध्ये आहे, एवढंच ध्येय डोक्यामध्ये ठेवून ते स्वतः लढत आहेत, स्वतः काम करत आहेत. आपल्या सगळ्यांना माहिती त्यांची तब्येत कशी आहे. सगळं 35 वजन किलो असेल, वजन त्यांचं फक्त 35 किलो असेल, जास्त नाही. पण एवढा माणूस समाजासाठी इतकं कार्य करतोय, समाजासाठी एवढं लढतोय. दादा आपल्या सगळ्यांना माहिती, मला काय जास्त सांगायची गरज तुम्हाला नाही, कारण माझ्यापेक्षा जास्त अनुभव तुम्हाला आहेत. आपण सगळे टीव्हीवरती पाहतो, आपण सगळे बातम्या वाचतो, आपण सगळे बातम्या ऐकतोय. पण एक वाक्य बोलेल तुम्हाला, चंद्राचा, सूर्यांचा, ताऱ्यांचा अभ्यास केला जातो तेव्हा भूगोल घडतो. चंद्रांचा, सूर्यांचा, ताऱ्यांचा अभ्यास केला जातो तेव्हा भूगोल घडतो. पण जेव्हा आमचा मराठा समाज एकत्रित येतो तेव्हा मात्र इतिहास घडतो. समाजासाठी कार्य करणं एवढी सोपी गोष्ट नाही. घरादाराचा त्यागच करू शकत नाही महिला मंडळ, आपण कुणीच करू शकत नाही. 8 दिवस जरी आपले वडील, आपले पती जर बाहेर गेले तरी आपल्याला कसं तरी होतं. पण 8-8, 9-9 महिने तो माणूस आज बाहेर आहे. घराची तरी अवस्था काय असेल. स्वतःच्या बापाला सांगितलंय 4 मुलं आहेत तुम्हाला, 4. त्याच्यातला एक मुलगा समाजासाठी गेला म्हणून सोडून द्या, बाकी 3 मुलं तुम्हाला आहेत असं फक्त गृहीत धरा तुम्ही. बापाला सुद्धा सांगितलं, स्वतःच्या वडिलाला सांगितलं, त्यांनी पत्नीला सुद्धा सांगितलं, आलो तर तुझा, गेलो तर समाजाचा. कुंकू पुसून तयार राहा. कोणता पती आहे जगात सांगणारा असा. पण समाजासाठी काम करायचंय, समाजासाठी लढायचं, एवढं ध्येय मनात आहे, एवढंच ध्येय डोक्यात आहे. पण जाता जाता तुम्हाला एकच वाक्य मी बोलून जाईल. 450 वर्षापूर्वी ना, 450 वर्षापूर्वी ज्यांनी दिल्लीचं तख्त हलवलं होतं ते छत्रपती शिवाजी महाराज होते. 450 वर्षापूर्वी ज्यांनी दिल्लीचं तख्त हलवलं होतं ते छत्रपती शिवाजी महाराज होते. पण आजच्या कलियुगात दिल्ली हलवणारे मनोज जरांगे पाटीलच आहे. महिला मंडळ, घरादाराचा त्याग करून माणूस समाजासाठी लढतोय. आणि तुम्हाला आता 101% गॅरंटी देऊन सांगते, मराठ्याला आरक्षण, पूर्ण आरक्षण भेटणार म्हणजे भेटणारच, याच्यात काहीही शंका राहिलेली नाही. आणि ते आरक्षण आपल्याला घ्यायचं आहे, कारण आपला तो हक्क आहे. त्या हक्कासाठी आपल्याला सुद्धा लढायचं आहे. आपण जशी सध्या एकत्रित आलेलो आहोत, आरक्षण मिळेपर्यंत कायम असंच आपल्याला टिकून राहायचं आहे. आणि मराठ्याला आपल्याला आरक्षण घ्यायचं आहे. विठ्ठल विठ्ठल चला मी तुम्हाला सांगत होते, पहिला नंबर आहे सतीचा, सतीनं संस्कार करायचे. दुसरा नंबर आहे संतांचा, संतानं संस्कृती सांभाळायची. सगळ्यात अगोदर तुम्हाला सांगून गेले, सगळ्यात पहिल्यांदा जर धर्माचं पालन कुणी केलं असेल तर आमच्या संत महात्म्यांनी केलेलं आहे. संतांनी जगावर उपकार केला आहे आणि संत आपल्या या जगावरती उपकार करण्यासाठीच आलेले आहेत. संत आपल्याला जागवण्याचं काम करतात, आपल्याला जाग करण्याचं काम संत या ठिकाणी करत आहेत. मग दुसरा नंबर आहे संतांचा आणि तिसरा नंबर आहे शूर आणि वीरांचा. देशाचं संरक्षण करतात आज डोळ्यामध्ये तेल घालून. भारतातले तरुण आहेत, भारतातले जवान आहेत, डोळ्यामध्ये तेल घालून सीमेवरती लढतायत आपल्यासाठी. आज ते त्या ठिकाणी लढत आहेत, म्हणून आज आपण या ठिकाणी सुरक्षित आहोत. मग या 3 जणांनी धर्माचं पालन केलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्माचं पालन केलं. मग तुकोबारायांना प्रश्न केला, का हो तुकोबाराया, जीवनामध्ये येऊन फक्त धर्माचं पालन, पाखंड्याचं खंडन आपल्याला करायचं का? तर तुकोबारायांनी सांगितलं, नाही, एवढंच काम जीवनात करायचं नाही, अजून एक काम आपल्याला जीवनामध्ये आपल्या करायचं, अभंगाचं दुसरं. हेच यामा करणे काम, करणे काम, हेच यामा 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 करणे काम.
हेचे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. जीवनामध्ये आपल्याला एवढंच काम करायचं, भगवंताच्या नामाचं बीज वाढवायचं, धर्माचं पालन आणि पाखंड्याचं खंडन जीवनामध्ये आपल्याला करायचं. तुकोबाराय सांगतात, तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. सगळ्यांनी एकदा प्रेमानं ज्यांना ज्यांना 2 हात दिले त्यांनी 2 हात वरती करायचे.